सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत। जर जे आन्सर्स असतील तर सर्वांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 आहे, मनुके दुधात मिसळून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर मनुके दुधात मिसळून खाल्ल्यास खोकला आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या माशाचे दात आणि ओठ माणसासारखे असतात? तर याचं उत्तर टायगर फिश माशाचे दात आणि ओठ माणसासारखे असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, मडक्यातील पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर मडक्यातील पाणी पिल्याने रक्तदाब आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणता प्राणी सर्व काम नाकाने करतो? अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असतं। तर याचं उत्तर हत्ती प्राणी सर्व काम नाकाने करतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, केळीमध्ये अंदाजे किती टक्के पाणी असते? तर याचं उत्तर केळीमध्ये अंदाजे 75% पाणी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन आहे, कोणती भाजी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते? तर याचं उत्तर पपई भाजी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, हत्ती महोत्सव कोठे साजरा केला जातो? तर याचं उत्तर हत्ती महोत्सव हा जयपूर येथे साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणता पदार्थ कधीच खराब होत नाही? तर याचं उत्तर मध पदार्थ कधीच खराब होत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणते पीक पेरण्यासाठी बियाणे वापरले जात नाही? तर याचं उत्तर ऊस पीक पेरण्यासाठी बियाणे वापरले जात नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात एकही बँक नाही? तर याचं उत्तर सीलँड देशात एकही बँक नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर नेपाळचा राष्ट्रीय प्राणी गाय प्राणी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशात बदामाचे जास्त उत्पादन होते? तर याचं उत्तर अमेरिका देशात बदामाचे जास्त उत्पादन होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणता पक्षी कधीच झाडावर बसत नाही? अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर टिटवी पक्षी कधीच झाडावर बसत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, प्रवासापूर्वी कोणत्या झाडाचे पाणी खाल्ल्यास उलटी थांबते? तर याचं उत्तर प्रवासापूर्वी पुदिना झाडाचे पाणी खाल्ल्यास उलटी होत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो आपला लास्ट जो 15 जो क्वेश्चन आहे तो आहे, चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? सर्वांनी याचं मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जो काही तुमचा स्कोर येतो तोही सर्वांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।